नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मोटिवेशन बाय अश्विनी या चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर आज आपण आलेलो आहोत इथे महाबळेश्वर दर्शनासाठी। आणि या अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलवर भाग 1 महाबळेश्वर दर्शन, भाग 2 महाबळेश्वर दर्शन, शिवकालीन खेडेगाव भाग 1 आणि भाग 2 प्रतापगडावरील दर्शन आणि भवानी मातेचं दर्शन हे सगळे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत। तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नक्कीच भेट द्या। तर चला आपण आज व्हिडिओ सुरू करूया। आम्ही इथे पोहोचलेलो आहे महाबळेश्वर या ठिकाणी। सगळ्यात आधी आम्ही रिफ्रेशमेंट म्हणून एक चहा घेतलेला आहे। आणि मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगण्याचा माझा हा तात्पर्य आहे की तुम्ही या महाबळेश्वर दर्शनासाठी नक्कीच या। तुम्ही इथे वातावरण बघू शकता, किती आल्हाददायी वातावरण आहे, कसं निसर्गरम्य असं वातावरण आहे, बघू शकता। महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या गर्भात आहे असं म्हणू शकता तुम्ही। बघू शकता सह्याद्री पर्वतावर महाबळेश्वर ही प्लेस आहे। तर आम्ही आता पहिल्याच ठिकाणाला भेट दिलेली आहे। बघू शकता इथे प्रारब्ध चढतो आहे, त्याचे वडील पण त्याच्या सोबत आहे। मित्रमैत्रिणींनो, सांगायची एक गोष्ट म्हणजे आम्ही साताऱ्याला आधी गेलेलो होतो आणि तिथून आम्ही सकाळी 9-9:30ची बस पकडली आणि महाबळेश्वरला आलेलो आहोत 12:30च्या दरम्यान। मग 1ला आम्ही बस स्टँडलाच आम्हाला काही लोक मिळाले होते। तिथून आम्ही महाबळेश्वर दर्शनासाठी एक ब्लॅक कलरची गाडी बुक केली, कार, आणि 2000 रुपयामध्ये बुक केली। मित्रमैत्रिणींनो, त्यांनी आम्हाला सांगितलं की नवीन आणि जुनं महाबळेश्वर दर्शन आम्ही तुम्हाला करून देऊ। टोटल 19 स्पॉट त्यांनी सांगितले होते, परंतु आता ते स्पॉट किती झाले हे आम्हाला माहिती नाही, कारण की आम्ही या सगळ्या गोष्टीचा आनंद लुटत होतो। मित्रमैत्रिणींनो, बघू शकता प्रारब्ध इथे कसं करत आहे। त्याला खाली उतरायचं होतं, पण इथे दरी असल्यामुळे आम्ही त्याला खाली सोडत नव्हतो। तर इथे बघू शकता आम्ही आलेली आहे। इथलं वातावरण बघा मित्रमैत्रिणींनो, आणि इथल्या पायऱ्या बघा, ह्या दगडाच्या पायऱ्या आहेत मित्रमैत्रिणींनो। बघू शकता किती छान असं वातावरण आहे। 2च्या सुमारास आम्ही इथे पोहोचलेलो होतो पहिल्या स्पॉटला, आणि आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे मित्रमैत्रिणींनो। व्हिडिओज काढले आहे, फोटोज काढलेले आहेत। आणि हा प्रारब्ध बघा माझ्याकडे आलेला आहे, माझं बाळ, आणि माझा लाड करतो आहे। मित्रमैत्रिणी, सगळं आपण चिंता दुःख सगळं विसरून आपण इथे खूप आनंद लुटलेला आहे मित्रमैत्रिणींनो। तुम्ही पण नक्कीच या मित्रमैत्रिणींनो। माझी खूप इच्छा आहे की तुम्ही पण ही स्पॉट बघितलं पाहिजे। आम्ही मित्रमैत्रिणींनो ह्या दुसऱ्या स्पॉटला भेट दिलेली आहे। बघू शकता तुम्ही, आम्ही इथे एक पायवाटच होती, बहुतेक 3 ते 4 मिनिटाचा रस्ता होता, आणि आम्ही ते चालत दुसऱ्या स्पॉटला पण भेट दिलेली आहे मित्रमैत्रिणींनो। बघू शकता प्रारब्ध इथे किती एन्जॉय करून राहिलेला आहे। मी पण इथे खूप एन्जॉय केला त्याच्यासोबत। मला खूप छान वाटलं मित्रमैत्रिणींनो। 2 वाजताचा वेळ आहे, ऊन पण आहे मित्रमैत्रिणी, परंतु बोचणारी नाही, त्रास होत नाही उन्हामुळे आम्हाला। आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही आनंदात आहोत मित्रमैत्रिणी। तर तुम्ही नक्कीच या, नक्कीच भेट द्या, तुम्हाला पण खूप छान वाटेल, तब्येत पण एकदम छान वाटेल मित्रमैत्रिणी। जर तुम्हाला कुठला गोष्टीचा ताण असेल, मानसिक त्रास असेल, कुठल्या गोष्टीचं टेन्शन असेल, तर तुम्ही नक्कीच या स्पॉटला भेट द्या मित्रमैत्रिणींनो। तुम्हाला खूप छान वाटेल, तब्येत अगदी नीट होईल मित्रांनो। काही का असे ना, थोडा वेळासाठी का असे ना, पण मनाला समाधान मिळतो, आनंद मिळतो मित्रमैत्रिणींनो। तर आम्ही आता 3ऱ्या स्पॉटला येऊन पोहोचलेलो आहे। आम्ही गाडी बुक केली होती, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की हे रुद्राक्षाचा आकाराचं मंदिर आहे, तर तुम्ही इथे भेट द्या, थोडा वेळ थांबा असं म्हटलं मित्रमैत्रिणींनो। तर आम्ही या मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे। बघू शकता हे मंदिर बघा मित्रमैत्रिणींनो, काळ्या दगडाचं मंदिर आहे मित्रमैत्रिणी। इथे आल्यानंतर अगदी छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं मित्रमैत्रिणींनो, थंडगार वाटत होतं मित्रमैत्रिणींनो। कारण की आपल्याला माहिती आहे की जुन्या काळामध्ये शेणा मातीची पाट्यांची घरं होती, तर आणि वरती कौलाचं छत असायची, तुम्ही काय म्हणता त्याला, छतच म्हणता ना, हां। तर ते एकदम थंड असायचं मित्रमैत्रिणींनो। तर जर लाईटही नव्हती जुन्या काळात, तरी पण आपल्याला ते एकदम छान वाटायचं आणि चांगली सुखाची झोप लागायची मित्रमैत्रिणींनो। तसंच हे वातावरण होतं मंदिरातलं। इथे बघा आम्ही दर्शन घेत आहोत, प्रारब्धसुद्धा इथे दर्शन घेऊन राहिलेला आहे मित्रमैत्रिणींनो। तुम्ही इथे या, एकदा नक्कीच भेट द्या।
तुम्हाला पण छान वाटेल मित्रमैत्रिणींनो। प्रारब्ध हा पहिल्यांदाच इथे पाहायला लागत आहे, कारण की आज 2 वर्षाचा माझा बाळ आहे, पण त्याला एवढा कळत नाही मित्रमैत्रिणींनो। तरी पण त्याने इथे बघा पाया लागलेला आहे, दर्शन घेतलेलं आहे। लहान मूल त्याला काय करणार मित्रमैत्रिणी, परंतु एक आठवण म्हणून, एक स्मरण, आपल्या जीवनातली एक आठवण म्हणून आपण हे जपून ठेवलेलं आहे, टिपलेलं आहे मित्रमैत्रिणी। तुमच्यासाठी आणि माझ्या बाळासाठी सुद्धा आम्ही पण कधीतरी हा व्हिडिओ बघूच, आम्हाला पण खूप आनंद होईल की आम्ही कधी काळी महाबळेश्वरला दर्शनासाठी गेलेलो होतो आणि रुद्राक्षाचं मंदिर पण इथे होतं, आम्ही त्याचंही दर्शन घेतलेलं आहे मित्रमैत्रिणींनो। सगळं काही विसरून आपण मित्रमैत्रिणींनो जाती धर्म भेदभाव हे न पाळता बंधुभाव पाळलेला पाहिजे मित्रमैत्रिणींनो। प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, आनंद लुटण्याचा अधिकार आहे, प्रत्येकाने खुश राहण्याचा अधिकार आहे। बघू शकता हे मंदिर कसं आहे, आतून आता आपण दर्शन घेतलेलं आहे, सगळं बघितलेलं आहे, बाहेरचं पण वातावरण बघू शकता तुम्ही कसं आहे। आता प्रारब्ध आणि त्याचे वडील बाहेर आलेले आहेत मित्रमैत्रिणींनो। बघा घंटा वाजवलेली आहे, आम्ही प्रारब्ध पण आता प्रयत्न करतोय घंटा वाजवण्याचा। बघू शकता हे मंदिर कसं आहे मित्रमैत्रिणी, काळ्या दगडाचं बनलेलं आहे मित्रमैत्रिणी, जुनं काम आहे मित्र। त्याच्या समोर आल्यानंतर बघा वेफर्सची शॉप होती मित्रमैत्रिणींनो, वेगवेगळ्या प्रकारची वेफर्स होती, ते भाकरवडी होती, खाकरा होता, वेगवेगळ्या प्रकारचे शेंगदाणे होते, भाकरवडी होती, कुरकुरे होते, दाणे होते वेगवेगळ्या प्रकारचे। बघू शकता हरभऱ्याचे पण दाणे होते, शेंगदाणे बघू शकता तुम्ही। मी इथून सीड्स घेतले, पंपकिन सीड्स घेतले मित्रमैत्रिणींनो। आणखी टरबुजाच्या बिया घेतले, कलिंगडाच्या बिया घेतल्या मित्रमैत्रिणींनो। खूप छान टेस्ट होतं, आम्ही घरी पण आणलेलं आहे मित्रमैत्रिणींनो। बघू शकता आता आम्ही नेक्स्ट स्पॉटला आलेलो आहोत मित्रमैत्रिणींनो, हे आहे पंचगंगा मंदिर। इथे सरस्वती, सावित्री, कोयना, वेण्णा, कृष्णा या 5 नद्यांचा संगम तुम्हाला इथे बघायला मिळतील। हे जुनं काम आहे मित्रमैत्रिणींनो। बघू शकता इथे लाईट नव्हती मित्रमैत्रिणींनो, तरी पण मी जेवढं जमेल तेवढं व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे। इथे व्हिडिओ करायचं परमिशन नव्हती, तरी पण मी थोडंसं लपून छपून व्हिडिओ केलेला आहे। बघू शकता इथे पूजा वगैरे मांडलेली आहे, तुम्हाला दिसतच असेल किती छान आहे ना मित्रमैत्रिणींनो। थंड वाटत होतं मित्रमैत्रिणींनो। पंचगंगा नदी असल्यामुळे इथे बघा टुरिस्ट लोक पण येतात आणि जे भक्त आहेत ते पण इथे येतात, दर्शन घेतात आणि पंचगंगा नदीचं पाणी या गौमुखातून बाहेर पडतायत, दिसतच असेल तुम्हाला। तर इथलं पाणी पण सोबत लोक आपल्या घेऊन जातात मित्रमैत्रिणींनो, आणि ज्या आपल्या आशा आकांक्षा असेल, काही इच्छा असेल मनातल्या, त्या इथे एक कॉईन टाकून आपल्या व्यक्त करतात आणि ते आपल्या इच्छेनुसार, आपल्या भावनेनुसार ते इथे असतात मित्रमैत्रिणी। तुम्ही समजू शकता मला काय म्हणायचं आहे। बघू शकता प्रारब्ध आणि त्याचे वडील इथे कसलं वातावरण आहे मित्रमैत्रिणी, तुम्हाला असं वाटत असेल पण आम्ही तिथे अनुभवलेलं वातावरण आहे, थंड वातावरण होतं मित्रमैत्रिणी। तुम्ही पण या मंदिराला एकदा भेट द्या मित्रमैत्रिणी। महाबळेश्वरला आल्यानंतर तुम्ही तर याला नक्कीच भेट द्याल। तर हे बघू शकता आता आम्ही जाण्यासाठी निघालेलो आहोत, आमचं दर्शन झालेलं आहे मित्रमैत्रिणींनो। तरी पण एक शेवटचा क्लिप तुम्ही बघू शकता, मी इथे शूट केलेला आहे। बघू शकता मंदिर कसं दिसत आहे मित्रमैत्रिणींनो। व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हवी तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रमैत्रिणींनो। आता आम्ही बाहेर पडलेलो आहोत, बघू शकता तुम्ही इथले दुकानं, हे बघा इथे पण दगडाचंच काम आहेत मित्रमैत्रिणींनो। बघू शकता इथे मित्रमैत्रिणींनो सांगायचं एक विशेष गोष्ट म्हणजे लाकडी खेळणी प्रसिद्ध आहे मित्रमैत्रिणी। हस्तकला केंद्र पण आहेत 2 ठिकाणी, प्रतापगडावरही आहे आणि शिवकालीन खेडेगावात सुद्धा आहे। तर तुम्हाला जर लाकडी वस्तू पाहिजे असेल, व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही इथून मागवू शकता, कारण की खूप स्वस्त पण होत्या, महाग पण होत्या, परंतु तिथल्या व्यक्तीने आम्हाला म्हटलं होतं जर तुम्हाला स्टॉकमध्ये पाहिजे असेल, सेल करण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्हाला आम्ही स्वस्तामध्ये देऊ। बघू शकता तुम्ही आता आम्ही नेक्स्ट स्पॉटला आलेला आहोत। इथे 8 ते 10 स्पॉट होते मित्रमैत्रिणींनो, आणि इथे बघू शकता माकडं कशी आहेत। मला आधी खूप भीती वाटत होती, परंतु नंतर असं वाटलं की हे काही करत नाही, त्याच्यामुळे आम्ही पुढे निघालो मित्रमैत्रिणी। बघू शकता इथे शॉप वगैरे टाकले आहेत लोकांनी। इथला महाबळेश्वरची भेळ पण प्रसिद्ध आहे मित्रमैत्रिणींनो। बघू शकता माकडं, मला तर खूप आवडली होती मित्रमैत्रिणींनो भेळ। आता नेक्स्ट स्पॉटला तिथूनच आम्ही समोर निघालेलो होतो। बघू शकता तुम्ही किती खच दरी आहे मित्रमैत्रिणींनो।
बघू शकता इथे प्रारब्ध आहे. आम्ही छोटीशी क्लिप घेतलेली होती, ते व्हिडिओ केलेला होता मित्रमैत्रिणींनो. तर आता आपण नेक्स्ट स्पॉटला पोहोचलेलो आहे, म्हणजेच आपण भवानी मातेचं दर्शन करण्यासाठी आपण येथे पोहोचलेलो आहोत मित्रमैत्रिणींनो. ज्या शिवाजी महाराजांना ज्या भवानी मातेने जी तलवार दिलेली होती, तर त्या भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी आपण आता इथे पोहोचलेलो आहोत. बघू शकता बाहेरचं वातावरण कसं आहे मित्रमैत्रिणींनो. जसं गर्दी नव्हती, आता उन्हाळा दिवस असल्यामुळे बहुतेक नसेल. तर आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. बघू शकता भवानी मातेचं मंदिर. हे बघा देवी भवानी देवस्थान. इथे पण मी व्हिडिओ करण्याचं म्हणजे परमिशन नव्हती मित्रमैत्रिणींनो, परंतु मी थोडंफार का असेना पण व्हिडिओ तुमच्यासाठी क्लिक केलेला आहे. बघू शकता भवानी मातेचं इथे दर्शन झालेलं आहे आपल्याला. कसं वाटलं तुम्हाला हे मंदिर? आतापर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रमैत्रिणींनो. इथलं वातावरण बघा मित्रमैत्रिणींनो. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा. मोटिवेशनल व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतच राहतील मित्रमैत्रिणींनो. हे बघू शकता इथे हस्तकला केंद्र आहे. त्या मंदिरामधूनच एक रस्ता होता मित्रमैत्रिणींनो आत जायचा. तर बघू शकता इथे शिवकालीन खेडेगाव, ट्रॅडिशनल विलेज, हस्तकला केंद्र प्रतापगड असं इथे दिलेलं आहे. बघू शकता इथे मॅप बघा मित्रमैत्रिणींनो. ओळखा पाहू काय कशाचं मॅप आहे? हे प्रतापगडाचं युद्ध आहे मित्रमैत्रिणींनो. जिथं अफजल खानाचा वध झालेला होता, शिवाजी महाराजांनी केलेला होता, त्याचं इथे विस्तारितपणे मॅपद्वारे सांगितलेलं आहे की अफजल खान हे कुठे थांबलेला होता, कुठून आलेला होता, त्याच्या सेनेमध्ये कोण कोण होतं, शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये कोण कोण होतं, त्यांनी कुठे मुक्काम केलेला होता, किती सैनिक होते. मग हे कोयना नदीचं वर्णन इथे केलेलं आहे. महाबळेश्वरचा पठार दाखविलेला आहे. बघू शकता इथे 2500 सैनिक बघा, 1500 पठाण आहेत. बघू शकता इथे भेटीची जागा पण दिलेली आहे मित्रमैत्रिणींनो. बघा इथे पळून जाण्यासाठी आदिलशाही सेनेचा मार्ग रोखण्याची व्यवस्था केली होती शिवाजी महाराजांनी. अफजल खानाची फौज बघा इथे दिलेली आहे. याच्यामध्ये कोण कोण होतं? खंडोजी घोरपडे, जगदाडे होते, अण्णाजी रंगनाथ होते, पासलकर, बांदल, कनेजी, जेते असे पुष्कळशे लोक या युद्धामध्ये सम्मिलित होते मित्रमैत्रिणींनो. बघू शकता. तर या मॅपद्वारे तुम्हाला इथे सगळी काही माहिती मिळेल मित्रमैत्रिणींनो. तिथूनच आतमध्ये जाण्यासाठी एक मार्ग होता आणि इथे हस्तकला केंद्र आहे मित्रमैत्रिणींनो. हे बघू शकता सगळं काही हस्तकला केंद्र असल्यामुळे हाताने बनवलेल्या सगळ्या वस्तू इथे तुम्हाला मिळतील मित्रमैत्रिणींनो. बघू शकता इथे बघा. हे बघा कसे आहे, सुंदर सुंदर अशा वस्तू आहेत मित्रमैत्रिणींनो. सगळ्या अशा टिपून घ्याव्याशा वाटल्या मला इथून पुष्कळ काही घेऊन जायचं होतं मित्रमैत्रिणींनो, परंतु बाळ होतं सोबत आणि इतक्या लांब आम्ही आलेलो होतो. सोलापूर ते महाबळेश्वर लांबचा प्रवास होता, तर इतक्या वस्तू नेणं शक्य नव्हतं. परंतु नेक्स्ट टाईम आम्ही येऊ तर नक्कीच बाळ मोठं झाल्यावर आम्ही जास्तीत जास्त वस्तू नेण्याचा प्रयत्न करूया. बघा बॅगचं कलेक्शन कसं आहे मित्रमैत्रिणींनो. हे बघा वरची बॅग बघा कशाने बनवलेली आहे सांगू शकता का तुम्ही? याची किंमत 580 रुपये होती मित्रमैत्रिणींनो. बघू शकता लॅम्प वगैरे इथे आहे. गाड्या बघा हे लाकडाच्या बनलेल्या आहे, वजनी होत्या मित्रमैत्रिणींनो. हातात घेतल्यानंतर खूप भारी वाटत होत्या, जड वाटत होत्या मित्रमैत्रिणींनो. शंख शिंपले आहे बघा. कोयना नदी या 5 नद्यांचा संगम आहे इथे, त्यामध्ये ते शिंपले काढण्यात आलेले आहे. बघू शकता. तुम्हाला जर आवडलं असेल तर तुम्ही घ्या, नक्कीच या, भेट द्या. बघा इथे लाकडी खेळण्या बघा, कोळपाट, बेलणं बघा, नाव बघा टुरिस्ट लोक पण आले आहेत इथे. बघा इंग्लिशमध्ये टॉक करत होते एकामेकासोबत. खूप छान वाटत होतं इथे आल्यानंतर मित्रमैत्रिणींनो. मला इथल्या वस्तू पुष्कळ आवडल्या. तुम्ही बघू शकता इथे बॅग्सचं कलेक्शन बघा मित्रमैत्रिणींनो. किती छान आहे ना डिझाईन वगैरे. आपल्याला बाहेर मिळतात मित्रमैत्रिणींनो, परंतु इथे आल्यानंतर असं वाटते इथलं कलेक्शन बघा आणि बाहेरचं कलेक्शन थोडा डिफरन्स आहेच मित्रमैत्रिणींनो. बघू शकता तुम्ही ABCDचं चार्ट, AIचं हे सगळं लाकडी आहेत मित्रमैत्रिणींनो. हातात घेतल्यानंतर खूप जड वाटत होतं आणि थोडं कॉस्टली पण होतं. 400-500च्या दरम्यान, बहुतेक 1000च्या दरम्यान होतं मित्रमैत्रिणींनो. लोकरी वस्तू बघा इथे थैल्या बघा. बॅगचं कलेक्शन बघू शकता तुम्ही कसं नक्षीकाम आहे हे बघा. बघू शकता मित्रमैत्रिणींनो. पायदान वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे पायदान होते आणि रंगीबेरंगी खूप छान बारीक बारीक असं वर्क केलेलं आहे मित्रमैत्रिणींनो हाताने. तुम्ही बघू शकता कलेक्शन कसं आहे इथलं बघा.
मला खूप आवडलेला आहे मित्रमैत्रिणी. तुम्हाला हा व्हिडिओ पाहून कसं वाटलं नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हा मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलला आधी भाग 1, भाग 2 महाबळेश्वर दर्शन, प्रतापगडाचं दर्शन, भवानी मातेचं दर्शन, हस्तकालीन शिवकालीन खेडेगाव, हस्तकला केंद्राचा व्हिडिओ, असे पुष्कळसे वेगवेगळे भाग मी अपलोड केलेले आहे. परंतु काही माझे सबस्क्रायबर असे आहेत की त्यांनी तो जर मिस केलेला असेल व्हिडिओ, तर या व्हिडिओमधून त्यांच्या सगळ्या आठवणी पुन्हा त्यांना दिसतील. जर त्यांनी हे बघितलं नसेल तर बघू शकता. हे कलेक्शन तुम्ही बघा, हाताने बनवलेलं. मित्रमैत्रिणींनो, जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि असेच व्हिडिओ पुन्हा येतील. तुम्हाला हे व्हिडिओ बघा कसं वाटत आहे मित्रमैत्रिणी, काम इथलं बघा, सगळे व्हिडिओ बघा मित्रमैत्रिणींनो. जर बघितले नसतील तर या व्हिडिओमध्ये मी जमेल तेवढी माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रमैत्रिणींनो. बघू शकता इथे पण व्हिडिओ काढण्यात म्हणजे परमिशन नव्हती, तरी पण मी इथे व्हिडिओ काढलेला आहे मित्रमैत्रिणी, लपून छपून, तुम्ही समजू शकता. आणि जर थोडंसं क्लिपमध्ये काही प्रॉब्लेम असेल, म्हणजे छोटी स्क्रीन मोठी स्क्रीन काही असं प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते ॲडजस्ट करून घ्या. काहीतरी प्रॉब्लेम आलेला असेल बहुतेक, मला पण जाणवत आहे इथून बघताना. तर तुम्ही बघू शकता मित्रमैत्रिणींनो. तुम्हाला कसं वाटलं हे बघा. बँगल्स बघा, हे पण लाकडी आहेत मित्रमैत्रिणींनो. बघा इथलं कलेक्शन तर खूप आणि खूप छान आहे मित्रमैत्रिणींनो. आता नेक्स्ट स्पॉटला आम्ही पोहोचलेलो आहे, हे शिवकालीन खेडेगाव. बघू शकता इथलं तुम्हाला इथे कसं, म्हणजे आपण खेड्यातलं वातावरण कसं असते मित्रमैत्रिणींनो, गावातलं वातावरण तसं इथे दाखवण्यात आलेलं आहे. बघू शकता भाकरी तापताना, जुन्या वस्तू, पौराणिक वस्तू इथे खूप संचित करून ठेवलेल्या आहे स्मरणार्थ आपल्याला. बघू शकता कशा आहेत इथल्या मित्रमैत्रिणी वस्तू बघा. तांब्या पितळ्याचे पातेले आहे, गंज आहे, टोप आहे बघा, दिवे लावण्यासाठी समई आहे, गुंड आहे, चरवी आहे, तुम्ही काय म्हणता मित्रमैत्रिणी, आम्ही गुंड म्हणतो. हे बघा इथे बघा गंगाळ आहेत, तांबे पितळेचे, हे बघा मोठे मोठे गुंड आहेत मित्रमैत्रिणी. सरव्या म्हणतात की गुंड म्हणतात तुमच्या भाषेत, आम्ही विदर्भाचे असल्यामुळे कदाचित तुम्हाला कळत नसेल. पण बघू शकता टोप बघा, डबे बघा, इथले गंज बघा, हे मोठे मोठे पातेले बघा, चूल आहे, झारा आहे, परात आहे. जेवढं होईल तेवढं टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रमैत्रिणी. बघू शकता प्रारब्ध इथे मस्ती करत आहे, त्याला खूप छान वाटत आहे, एन्जॉय करत आहे तो. आम्हाला पण खूप छान वाटलं मित्रमैत्रिणी. इथे आल्यानंतर सर राहावंसं वाटलं तिथे, परंतु काय करणार ना, आपल्याला काही क्षणासाठी जिथे यावं लागते मित्रमैत्रिणी, पुन्हा आपल्या घरी जावं लागते. पण काही का असे ना, आपल्या आठवणी असतात मित्रमैत्रिणी, आपल्याला त्या आठवणी जपून ठेवता आल्या पाहिजे. बघू शकता माझा व्हिडिओ इथे, मी काय व्हिडिओ काढत होती, फोटोज काढत होती मित्रमैत्रिणी. बघू शकता इथे माझ्या मागे काही लोक आलेले आहेत भेट देण्यासाठी बघा, टुरिस्ट लोक, इथे लांबून लांबून लोक आलेले होते मित्रमैत्रिणी. तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ मी चांगल्या पद्धतशीरपणे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, म्हणजे ही क्लिप कशी वाटली मित्रमैत्रिणींनो, हे बघा. जुनं काम बघा, हे पैंजण बघा मित्रमैत्रिणींनो, जुन्या काळातली. इथे बघा हे मूर्त्या अजून काय असं ओरिजिनल वाटते मित्रमैत्रिणींनो, परंतु हे ओरिजिनल नाही, बनवलेलं आहे मित्रमैत्रिणी. इथे फोटो काढण्यासाठी लोक येत होते बघा. हे रसपानसाठी आहे मित्रमैत्रिणींनो, सगळं लाकडी आहे मित्रमैत्रिणी. हा जुन्या काळातील झुला बघा मित्रमैत्रिणी. आणि नक्षी काम पण तुम्ही बघू शकता, मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलेलं आहे बघा. वरती दिवा लावण्यासाठी बघा, लाईट गेल्यानंतर, लाईट तर नव्हती का त्या काळात, पण बघू शकता तुम्ही हे गोधडी, वाकडी काय म्हणतात, वाकर म्हणतात की काय, चादर वाकर जे काही आहे ते तुमच्या भाषेमध्ये. बघू शकता इथे हाताने बनवलेले शिवलेले आहे मित्रमैत्रिणींनो. इथे झुल्यावर तिचे पप्पा एन्जॉय करत होते प्रारब्धाचे, आणि तो नको म्हणत होता, भीती वाटत होती त्याला. बघू शकता मित्रमैत्रिणींनो कसलं वातावरण आहे मित्रमैत्रिणीतलं, किती छान छान वस्तू आपल्याला बघायला मिळत आहे. आता इथे या आजच्या काळामध्ये अशा वस्तू खूप किंचितच आपल्याला मिळते मित्रमैत्रिणी बघायला. हे बघू शकता इथं विठ्ठल रुक्मिणीचं जुना काळातील मंदिर आहे मित्रमैत्रिणी. इथे लोक येत होते, दर्शन घेत होते. मी पण इथे व्हिडिओ काढलेला आहे, फोटोज काढलेले आहे. बघू शकता हे बघा वारकरी कसे नृत्य करताना. हे बघा वृंदावन इथे आहे. हे बघा समोर एक पाळणा आहे मित्रमैत्रिणींनो. हे बघू शकता गावातलं वातावरण तिथे दाखवलेलं आहे मित्रमैत्रिणी. सगळ्या मूर्त्या हाताने बनवलेल्या आहे मित्रमैत्रिणी. दगडाचं बघा काम कसं आहे मित्रमैत्रिणींनो. हा बघा कुत्रा आकू म्हणत होता माझा बाळ इथे, त्याला खूप छान वाटत होतं, खेळत होता तो. बघू शकता मित्रमैत्रिणी वातावरण इथलं बघा. शेळी इथे बघू शकता तुम्ही, असं वाटलं लांबून की खरंच ते ओरिजिनलच आहे बघा. कोंबड्या, त्यांची पिल्ले,
कसं आहे मित्रमैत्रिणी इथलं वातावरण, इथल्या वस्तू बघू शकता. इथे झोपाळ्यावर आम्ही बसलेलो आहो. मी बसली आधी, मग माझा बाळ आलेला आहे आणि त्याचे वडील पण सुद्धा इथे बसले. आम्ही खूप एन्जॉय केला. आम्हाला खूप छान वाटत होतं झोपाळ्यावर बसल्यानंतर. हे बघू शकता तुम्ही, इथलं काम बघा कसं बारीक बारीक असं जे आहे तिथे दाखवलेलं. सगळ्या गोष्टी अशा टिपून ठेवाव्याशा वाटत होत्या मित्रमैत्रिणींनो. तुम्ही नक्की या मित्रमैत्रिणींनो एकदा महाबळेश्वरला. आणि प्रतापगडला जाण्यासाठी बस असते 10 वाजताची, ती तुम्ही पकडू शकता बसस्टँडवरून आणि येऊ शकता. तर बसमध्ये आल्यानंतर ST बसने आल्या तर या स्टॉपला थांबते. 1 तास तरी इथे थांबतात आणि आपण इथलं सगळं वातावरण, इथले जे काही पॉईंट्स आहेत तर ते आपण टिपून घेऊ शकतो. बस ST असल्यामुळे 1 तासाच्या वर वेळ नसतो मित्रमैत्रिणींनो. सगळं काही बघावं लागतं 1 तासात. हा बघा प्रारब्ध इथे थोडा रडत होता, घाबरत होता. मग तो शांत झाला, त्याला पण छान वाटत होतं. याच्यानंतर मित्रमैत्रिणींनो 1 तास झाल्यानंतर समोर प्रतापगडाचं दर्शन घेण्यासाठी बस निघते मित्रमैत्रिणी. बघू शकता इथे कुंभार दाखवलेला आहे मित्रमैत्रिणींनो. झोपड्या मित्रमैत्रिणींनो, झोपड्या बघा. इथे बघा कुत्रा बघा, असं ओरिजिनल वाटे लांबून बघितल्यानंतर, आणि जवळ गेल्यानंतर तर कळणारच मित्रमैत्रिणींनो आपल्याला. पण हे बनवलं कसे असेल कल्पना करू शकता का तुम्ही? बघा इथे घोडा आहे मित्रमैत्रिणींनो. हा पण लांबून ओरिजिनलच वाटत होता मित्रमैत्रिणी. बघा लाकूड वगैरे सगळं इथे आहे जुन्या काळातलं. घोड्यावर सगळे बसून फोटो काढत होते मित्रमैत्रिणींनो. बघू शकता तुम्ही. मला इथले दगड, इथली माती, इथला सुगंध, इथला वातावरण खूप छान वाटत होतं. हे बघा गोट्या खेळताना मुली इथे दाखवलेलं आहे. हे बनवलेलंच आहे मित्रमैत्रिणींनो. तिथून एक आतमध्ये जाण्यासाठी रस्ता होता मित्रमैत्रिणींनो. तर बघू शकता इथे वृंदावन आहे आणि ही मूर्ती आहे. तर लांबून तर ऑब्व्हियसली तुम्हाला पण असं वाटलं असेल. तर मित्रमैत्रिणींनो पुन्हा आम्ही असे राऊंड घेत होतो, तर त्याच्यामुळे ते एक व्हिडिओ क्लिप इथे ॲड केलेली आहे मित्रमैत्रिणी. बघू शकता. आणि समोर गेल्यानंतर शिवाजी महाराजाच्या काळातली बघा विहीर. पाणी बघा मित्रमैत्रिणींनो कसलं आहे भारी. किती वर आलेलं आहे मित्रमैत्रिणींनो पाणी. बघू शकता तुम्ही. इथे माझ्या बाजूला बघा एक स्त्री दाखवलेली आहे. बघू शकता तुम्ही. ओरिजिनल वाटते ना. मी इथे खूप एन्जॉय केलं. बघा पाणी काढलेलं आहे आणि मला खूप छान वाटत होतं मित्रमैत्रिणींनो. कधीतरी अशा ठिकाणी भेट द्यावं मित्रमैत्रिणींनो. आपल्याला असं वातावरण खूप कमी वेळासाठी मिळते. जीवनात आलं तर आनंद लुटून घेतला पाहिजे, प्रत्येक क्षण जपून ठेवलं पाहिजे. बघू शकता प्रारब्धाचे वडील घोड्यावर बसलेले आहेत. ते पण एन्जॉय करत आहेत. त्यांनी पण व्हिडिओ घेतले, फोटोज घेतले. त्यांना पण खूप छान वाटत होतं मित्रमैत्रिणींनो. ते म्हणत होते फुल पैसा वसूल असे म्हणत होते. बघू शकता प्रारब्ध वडिलांकडे बघत आहे. ते म्हणतात की माझे वडील काय करताय, तो म्हणत होता. फक्त तो रडत असल्यामुळे त्याचे वडील खाली उतरले. फोटोज व्हिडिओ घेऊन झालेले होते मित्रमैत्रिणी आमचे. बघू शकता आम्ही त्या स्पॉटला भेट दिल्यानंतर पुढे आलेलो आहोत मित्रमैत्रिणींनो. प्रारब्ध बघा. माझा प्रारब्धाने सगळ्यात जास्त एन्जॉय केलं मित्रमैत्रिणींनो. कारण की लहान मुलांना हे सगळ्या वस्तू बघण्यासाठी, स्पर्श करण्यासाठी खूप छान वाटते मित्रमैत्रिणी. त्यांना एक जिज्ञासा असते की हे काय आहे नेमकं, त्याला काय म्हणतात, हे इथे का बरं आहे, याचा काय उपयोग आहे, एवढं सर्व करण्यापलीकडे त्यांना आनंद खूप महत्त्वाचा असतो. बघू शकता इथे चांभाराचं काम करताना दाखवलेलं आहे. त्याची झोपडी दाखवलेली आहे मित्रमैत्रिणींनो. वातावरण बघा, झोपडी बघा. हे बाहेरचं वातावरण आहे मित्रमैत्रिणींनो. रिपीट नाही आहे, परंतु हे बाहेरचं वातावरण आहे बघा. जातं आहे दळण्यासाठी. हे झोपडीच्या आतमधलं. हे बघू शकता. पुन्हा अजून बाजूला कोंबडी आणि त्याची पिले होती मित्रमैत्रिणींनो. असं गोल असं राऊंड आम्ही बघत होतो मित्रमैत्रिणी. हे बघा इथे स्त्रिया दाखवल्या आहेत 2 बांगड्या भरताना आणि गप्पा करताना. पुढे आल्यानंतर बघा आम्ही इथे एक सॉन्ग म्हटलं मी एन्जॉय करण्यासाठी आपल्या बाळ्यासोबत थोडंसं डान्स पण केलेला आहे. कुठं दिसन मला ग बाई ग, कुठं दिसन मला, शोध कुठं दिसला ग बाई दिसला, दिसला ग बाई दिसला, मला बघून गालात हसला ग बाई हसला. बघा आम्ही कसलं एन्जॉय करता. भारी वाटते ना मित्रमैत्रिणींनो. हे बघा
शूरवीर भाले घेऊन ते उभे आहेत मित्रमैत्रिणींनो. आता ते सगळं फिरल्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर पडलेलो होतो मित्रमैत्रिणींनो, आणि इथे पुष्कळ अशा व्हिडिओज सगळे बनवत होते, फोटोज काढत होते. बघू शकता तुम्ही इथे हे बैलगाडी होती शिवाजी महाराजांच्या काळातली, सुद्धा हाताने बनवलेलीच आहे बहुतेक. हो बघा इथलं काम बघा. हे बघा छोटं बाळ, त्याची आई काम करताना. बघा हे अवजारे बनवताना दाखवलेलं आहे मित्रमैत्रिणींनो, खतोडा मारताना. बघू शकता इथलं वातावरण बघा मित्रमैत्रिणींनो. तुम्हाला कसं वाटते? अमेझिंग करा तुम्ही. कसं वाटत असेल तुम्हाला हे बघून? आम्हाला बघून तर खूप छान वाटत होतं. तुम्ही पण हे अनुभवायला पाहिजे, म्हणून तुम्ही नक्की या महाबळेश्वरला. बघा वातावरण बघा. ते फोटोशूट होत होता म्हणून आम्ही जरा रिपीट घेतलेला आहे. बघू शकता महिला बघा माठावर माठ ठेवून असं चाललेलं आहेत, दाखवलेलं आहे. प्रारब्ध थोडी जिद्द करत होता म्हणून त्याच्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याला समोर नेलं थोडं दाखवण्यासाठी. बघू शकता इथे आम्ही व्हिडिओ घेतलेला आहे, त्याच्यामुळे अपलोड केलेला आहे मित्रमैत्रिणींनो. बघा पाणी कसलं आहे मित्रमैत्रिणींनो, थोडंच कमी आहे, पूर्ण विहीर भरलेली होती मित्रमैत्रिणींनो. बघू शकता तुम्ही इतकी जुनी विहीर, आता सुद्धा त्याच्यामध्ये किती पाणी आहे मित्रमैत्रिणी. रानमेवा, महाबळेश्वरचा रानमेवा बघू शकता. स्ट्रॉबेरी आहे, काकडी आहे, ब्लॅकबेरी, ब्लूबेरी, व्हाईट बेरी होती, स्ट्रॉबेरी होती. बघू शकता पेरू होते, आंबे, मँगो वेगवेगळ्या प्रकारचे होते. ते एवढंच मला नावं माहिती होते. बोर होते, शेंगदाण्याच्या भुईमुगाच्या शेंगा होत्या, वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स होते मित्रमैत्रिणींनो. बघू शकता. सॉरी जर तुम्हाला माझा काही शब्द थोडे वाटत असेल तर, कारण की फास्ट बोलल्यामुळे ते होते मित्रमैत्रिणींनो, तुम्ही समजू शकता. बघा इथे इथला रानमेवा बघू शकता. इथे वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस मिळतात मित्रमैत्रिणींनो, जसं स्ट्रॉबेरीचं ज्यूस आहे. शहद पण इथे हस्तकला केंद्रामध्ये अवेलेबल आहे मित्रमैत्रिणींनो. आम्ही पण 850ला 1 kg घेतलेला आहे आणि 200 रुपयाला आम्ही मिक्स फ्रूट जॅम घेतलेला आहे. तर आता आपण हे सगळं बघितलं मित्रमैत्रिणींनो. काही फळं पण आम्ही तिथून घेतलेली होती. आणि आता हा जो मार्ग तुम्हाला दिसते आहे हा जातो आहे प्रतापगडाला भेट देण्यासाठी आम्ही आता निघालेलो आहोत. नेक्स्ट स्पॉटला आम्ही पोहोचलेलो आहोत. बघू शकता मित्रमैत्रिणींनो, झेंडा तुम्हाला दिसलाच असेल. कसं आहे मित्र, हे खालून वरचं शूट घेतलेलं आहे मित्रमैत्रिणींनो. आपण आता वर जाणारच आहोत मित्रमैत्रिणींनो. बघू शकता हे इथलं बांधकाम सुरू आहे मित्रमैत्रिणींनो प्रतापगडाचं. बघू शकता तुम्ही, जेवढं होईल तेवढं मी टिपलेलं आहे. बघू शकता थोडंसं क्लिपचं प्रॉब्लेम आहे, फुल स्क्रीन दिसत नाही आहे कदाचित, तुम्ही बघू शकता. परंतु तुम्ही इतकं ॲडजस्ट करून घ्या मित्रमैत्रिणींनो. काय तरी प्रॉब्लेम झालेला आहे मित्रमैत्रिणींनो. बघू शकता इथे लोक चाललेले आहेत वरती बघा, जाता वगैरे बघा. आत्ता पण इथे ठेवलेलं आहेत मित्रमैत्रिणींनो. माझा प्रारब्ध खूप चाललेला आहे मित्रमैत्रिणी. अगदी दमला नव्हता तो, त्याला खूप छान वाटत होतं आणि आम्हाला पण छान वाटत होतं मित्रमैत्रिणी. बघू शकता इथली माती. आम्ही यांना विचारलं होतं मित्रमैत्रिणी मजुरांना की तुम्ही हे कशाने बनवता, मिश्रण कशाने बांधकाम करता. तर त्यांनी आम्हाला म्हटलं होतं की वाळू, चुना आणि आपलं गूळ, सेंद्रिय जे गूळ असतं ना त्याचं मिश्रण करून प्लास्टर करत होते मित्रमैत्रिणी. आम्ही स्वतः बघितलं आहे तिथं गेल्यानंतर. तर तुम्ही पण बघा कसं वाटते तुम्हाला बघून. बघू शकता मित्रमैत्रिणींनो, इथे काम सुरू आहे मित्रमैत्रिणींनो. आम्ही घेत होते व्हिडिओ. बघू शकता इथले दगड बघा मित्रमैत्रिणींनो. हा संपूर्ण असा किल्ला छान व्यवस्थितपणे त्याचं नियोजन करण्यात येते. इथे बघू शकता काही शिल्लक राहिलेलं बांधकाम ते पूर्ण करत होते मित्रमैत्रिणी. भगवा झेंडा बघा आणि सगळ्यात वरचं टोक आहे मित्रमैत्रिणी, तुम्ही बघू शकता. तुम्हाला दिसतच असेल. जसं लोक नव्हते मित्रमैत्रिणी, बहुतेक मार्च महिना असल्यामुळे, उन्हाळा असल्यामुळे बहुतेक इथे नसतील कदाचित.
महाबळेश्वरला आल्यानंतर शिवाजी महाराजाचं दर्शन होणार नाही हे तर शक्यच नाही मित्रमैत्रिणी. तर आपण आता शिवाजी महाराजांचं दर्शन आणि भगवा झेंडा या प्रतापगडाचं मेन जे एक आहे आदर्श ते आपण आता बघण्यासाठी निघालेलो आहे. आणि हे शेवटचं पॉईंट आहे मित्रमैत्रिणींनो महाबळेश्वरचं प्रतापगडाचं. तर बघू शकता इथलं वातावरण बघा, फुले झाडे फळे, ध्वज बघा, शिवाजी महाराज बघा घोड्यावर आहेत. बघू शकता इथलं वातावरण बघा मित्रमैत्रिणी. इथे बोर्डवर खूप सारी माहिती दिलेली होती मित्रमैत्रिणींनो. बघू शकता मी आपल्या व्हिडिओमध्ये इथलं वातावरण टिपलेलं आहे बघा. लोक पण आहेत इथे, गार्डनसारखं बनवलेलं आहे मित्रमैत्रिणींनो. फुले आहेत, सुंदर सुंदर असे फुले आहेत मित्रमैत्रिणी. बघू शकता तुम्ही किती छान छान सुंदर सुंदर सुवास येत होता, मातीचा सुगंध येत होता मित्रमैत्रिणी. बघा शिवाजी महाराजांचं दर्शन आपल्याला झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. शिवाजी महाराज की जय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आणि नक्कीच सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणी. असेच मोटिवेशनल व्हिडिओ तुमच्यासाठी येतच राहतील. तर आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बघा वातावरण बघून घ्या शेवटचं तुम्ही आता मित्रमैत्रिणींनो. इथलं वातावरण खूप आणि खूप छान आहे. तुम्ही नक्की या मित्रमैत्रिणी एकदा महाबळेश्वरला आणि प्रतापगडाचं दर्शन घ्या. तर चला मग आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय मित्रमैत्रिणींनो.